Good evening, all of you. I'm audible. Yes, sir. Good evening, sir. ओके. काल काय काय पॉइंट्स बघितले होते? अजून कंडिशनल फॉर्मॅटिंग. ओके सानिका, कंडिशनल फॉर्मॅटिंगचा यूज काय? सानिका, येस सर 2 मिनिट. स्पेसिफिक याचा डेटा घेण्यासाठी मीन्स स्पेसिफिक डेटा फेच करण्यासाठी इट मीन्स एक डेट आणि असं ह्याचं नाही. प्रथमेश, कंडिशनल फॉर्मॅटिंगचा यूज काय? $साइन नाही. डॉलर साइन ही वेगळी कन्सेप्ट आहे. प्रथमेश, हॅलो. हा येस. कंडिशनल फॉर्मॅटिंगचा यूज काय? To visualize the data. नाही. हायलाइट द सेल टॉप बॉटम रूल्स फॉर्म्युला ह्याच्या अप्लाय करण्यासाठी. सानिका थोडं बरोबर आहे तुमचं. करेक्ट. जे आपली रिक्वायरमेंट आहे, जे आपली कंडिशन असेल त्यानुसार ते फक्त सेलला हायलाइट करेल. ओके, हा यूज आहे कंडिशनल फॉर्मॅटिंग. जसे की डुप्लिकेट व्हॅल्यूज असतील, नाहीतर टॉप 10 व्हॅल्यूज, बॉटम 10 व्हॅल्यूज, नाहीतर ग्रेटर दॅन ऑर लेस दॅन असेल समथिंग, तर त्यासाठी कंडिशनल फॉर्मॅटिंगचा यूज होतो. ओके. देन काल अजून एक बघितलं होतं ऍब्सोल्यूट सेल रेफरन्स. ऍब्सोल्यूट सेल रेफरन्सचा यूज काय? ओके. प्रतीक्षा, Yes, sir. ऍब्सोल्यूट सेल रेफरन्सचा यूज Cell आणि रोला what I can say, एकच स्पेसिफिक नंबर सेल किंवा रो मध्ये हे करणं ठेवणं मे बी. ऍब्सोल्यूट सेल रेफरन्सचा यूज त्याच सेल मधली जर आपल्याला व्हॅल्यू रिपीटेडली वापरायची असेल तर ती व्हॅल्यू लॉक करण्यासाठी ऍब्सोल्यूट सेल रेफरन्सचा यूज होतो. त्यासाठी आपण कोणतं सिम्बॉल यूज करतो? प्रतीक्षा, कोणतं सिम्बॉल यूज करतो आपण? तर $साइन फॉर तेच ठेवण्यासाठी. ओके, करेक्ट. डॉलर साइन. इथेपर्यंत सगळ्यांचं क्लिअर आहे? कोणाला काय डाऊट? आतापर्यंत जे शिकवलं होतं कोणाला जर डाऊट असेल तर आत्ताच अनम्यूट करा, नाहीतर चॅट बॉक्स मध्ये मेसेज ड्रॉप करा. डाऊट नाही कोणाला? पुढचे कन्सेप्ट बघूया आपण आता. येस, नो? नेक्स्ट कन्सेप्ट बघायचे असेल तर थंब रेज करा. महेंद्र, निकिता,
ओके. आपण होम टॅब कम्प्लिटली बघितलेला आहे, प्रत्येकाचा यूज वगैरे झालेला आहे. नेक्स्ट आहे जो इन्सर्ट टॅब. यामध्ये चार्ट्स वगैरे जे असेल ते आपण पुढे जाऊन बघणार आहे. त्या रिलेटेड सगळ्या कॉन्सेप्ट इन्सर्ट टॅब मध्ये असतील. त्यानंतर पेज लेआउट हे बेसिक जे की प्रत्येक वर्ड मध्ये और मायक्रोसॉफ्ट 365 मध्ये असतं. देन फॉर्म्युलाज पण आपण पुढे जाऊन बघेन. आता सिंपल आहे डेटा टॅब. ओके, हे नेक्स्ट लेक्चर मध्ये होईल. हा जो पूर्ण ट्रान्सफॉर्म डेटा नावाचा सब टॅब आहे ते गेट अँड ट्रान्सफॉर्म डेटा. ओके, त्या रिलेटेड इथेपर्यंत आहे हे दोन टॅब. नेक्स्ट 2 or 3 लेक्चर्स मध्ये होईल कव्हर. सिमिलर इथे परत सॉर्टिंग अँड फिल्टरिंग ऑप्शन आहे जे की होम टॅब वर होते. आता हा टॅब आपण बघायचा आहे डेटा टूल्स. ओके, यामध्ये टेक्स्ट टू कॉलम्स, फ्लॅश फिल जे आपण ऑलरेडी बघितलं होतं, रिमूव्ह डुप्लिकेट्स, डेटा व्हेंटिलेशन अँड डेटा कन्सोलिडेशन. ओके, तर हा एक माझ्याकडे डेटा आहे. फर्स्ट लुक ॲट दी A1 सेल. ओके, A1 मध्ये काय 101 अमित शर्मा पुणे HR अँड 50,000. हे मला वेगवेगळ्या कॉलम मध्ये पाहिजे व्हॅल्यू. म्हणजे हा डेटा बघून आपल्याला काय समजतं की 101 एक एम्प्लॉय आयडी असेल, अमित शर्मा काय नेम असेल, पुणे सिटी HR डिपार्टमेंट आले त्याचं, आणि 50,000 ही त्याची सॅलरी असेल. ओके, मग डेटा कसा असेल आपला 101 अमित शर्मा पुणे HR अँड 50,000. ओके, असा मला डेटा पाहिजे. तर कसं करणार तुम्ही? क्वेश्चन का आला ऐकतो पण आता. इथे A1 सेल आहे, त्यामध्ये कसं आहे 101 अमित शर्मा पुणे HR आणि 50,000 एकत्र डेटा आहे. मला ते सेपरेट आउट पाहिजे एका कॉलम मध्ये वेगवेगळ्या व्हॅल्यूज. असं आपल्याकडे भरपूर डेटा आहे, तर तू कसं करणार? ऑटो फिल्टरिंग. डबल क्लिक करू. बरं, स्टेप बाय स्टेप सांग कसं करायचं. केला. टाईप केलं. या सेलचं मी इथं टाईप केलंय. फर्स्ट रोला झालेलं आहे. कुठे? इथे 101 येतं. फ्लॅश फिल. चल. आता सेम प्रोसेस. फ्लॅश फिल ठीक आहे. ते परत फ्लॅश फिल. हे होऊ शकते दोन्ही. सपोज हा डेटा आहे.
CSV फाईलला CSV फाईलचा फॉर्मॅट माहिती आहे कसा असतो? CSV फाईल कशी काय आहे माहिती आहे तुम्हाला? प्रिया शिंदे तुम्हाला माहित असेल. हॅलो. हा बोला. लाईक आपण फाईल एक्सटेन्शन टाकून पण करू शकतो ना .csv. येस करेक्ट. त्यामध्ये डेटा कसा स्टोअर होतो माहिती आहे? Like- खूप सारे data. मोस्टली आपण कॅगलवर डेटा घेतो लार्ज म्हणजे हॅलो. ओके बोला बोला. मोस्टली आपण कॅगलवर डेटा घेतो. ओके कॅगलवरून. हम्म. ओके आपल्याकडे डिफरंट फाईल्स असतात जसे की PDF फाईल, एक्सेल फाईल, जी टेक्स्ट फाईल असते ती .txt ने सेव्ह होते आणि .docx जी की वर्ड फाईल असते. तसेच एक आपल्याकडे CSV फाईल असते .csv ने जी सेव्ह होते. CSV म्हणजे काय? कॉमा सेपरेटेड व्हॅल्यूज. फुल फॉर्म काय? कॉमा सेपरेटेड व्हॅल्यूज. त्यामध्ये डेटा स्टोअर कसा होतो? जो हा फॉर्मॅट आहे ना ए कॉलम मध्ये तसा डेटा स्टोअर होतो. प्रत्येक कॉलमच्या नंतर एक कॉमा येतो. देन नेक्स्ट कॉलम मधील व्हॅल्यू येते. जर तुम्हाला CSV फाईल एक्सेल मध्ये इम्पोर्ट करायची असेल अदरवाईज जर तुमच्याकडे पूर्ण CSV फाईलचा डेटा असेल कॉपी केलेला आणि तुम्ही इथे पेस्ट केला तर तुम्हाला ते सेपरेट आउट करावे लागेल इच व्हॅल्यू इन इच कॉलम. तर त्यासाठी टेक्स्ट टू कॉलम्स नावाचा एक ऑप्शन येतो इथे. कोणता येतो? टेक्स्ट टू कॉलम्स. हे ऑटोफिक फ्लॅश फिलनं पण होतं खरं टाइम कन्झ्युमिंग जाणार कारण की जर तुमच्याकडे डेटा भरपूर असेल तर एक एकदा चुकू शकतो डेटा. आता हा आपल्याकडे डेटा आहे. सिलेक्ट करायचा टेक्स्ट टू कॉलम्स मध्ये जायचा. इथे फर्स्ट काय डेलिमिटेड. डेलिमिटेड म्हणजे काय? जे की सिम्बॉल्स येतात बघा मध्ये मध्ये कॉमा असू दे नाही सेमी कॉलन स्लॅश त्यानंतर ना ब्रॅकेट्स त्यासाठी डेलिमिटेड यूज करायचा. देन क्लिक ऑन नेक्स्ट. तर इथे डेलिमिटर कोणता आहे आपला? कोणता आहे डेलिमिटर इथे? कॉमा. इथे आहे कॉमा. देन क्लिक करायचं कॉमा. सेपरेट झाले. देन क्लिक ऑन नेक्स्ट. इथे चेक करायचं की डेस्टिनेशन कोणतं पाहिजे म्हणजे कुठे तुम्हाला हा डेटा सगळा पेस्ट करायचा आहे सेपरेट झालेला. सो मी इथं C मध्ये घेतो अँड देन क्लिक ऑन फिनिश. C मध्ये म्हणजे इथून स्टार्ट होणार C कॉलम मध्ये. झाले सेपरेट व्हॅल्यूज. इझी. ऑनलाईन कळालं? ओके सेम अजून एक. तर इथे कसं करणार तुम्ही? चला कोणतरी आन्सर सांगा. महेंद्र सुरू करा. काय करायचंय सर एकदा सांगा परत. हे सेपरेट आउट करायचे इच व्हॅल्यू इन इच कॉलम. टेक्स्ट टू कॉलम सिलेक्ट कॉलम ओके टेक्स्ट कॉलम्स डिटरमाइन नेक्स्ट. डेलिमिटेड आहे. हा सॉरी. ओके नेक्स्ट. इथे काय चूज करणार आपण? कोणता डेलिमिटर आहे ते अवेलेबल? स्पेस स्पेस. इथे ऍपल नंतर काय आहे? कॉमा. कॉमा का सेमी कॉम? हा सॉरी सेमी कॉलन आहे ना? हम्म सेमी कॉलन इथे आहे. हम्म क्लिक केलं इथे प्रिव्ह्यू दिसला कसं होणार आपला डेटा. देन नेक्स्ट. इथे डेस्टिनेशन द्यायचं बी इथून पासून व्हॅल्यू सुरू. पेस्ट होणार. सो मी C केलं
and then click on finish. झालं सेपरेट आउट. हम्म. थर्ड यामध्ये कोणता आहे? प्रिया. प्रिया शिंदे आन्सर सांगा याचे. सेपरेटर आहे. काय येणार आहे ते? ऑर्डर मध्ये सर ते पाईप टाईप आहे. येस 5 आहे ते. और हा तर इथं सेमिकोलन टॅप आणि स्पेस दिलाय. सो अदर मध्ये आपण टाकू शकतो का येस तसं ऑर्डर सिम्बॉल? मध्ये. येस ऑर्डर मध्ये जो सिम्बॉल असेल तो आपण प्रिंट करू शकतो डायरेक्टली. सो आपण हो. इथे 5 आहे. ओके डेटा प्रिव्ह्यू बघा बरोबर झालं. नेक्स्ट डेस्टिनेशन चूज करा. क्लिक ऑन फिनिश. ओके नेक्स्ट जो आहे आता इथे कोणता सेपरेटर आहे? डॅश. ओके सेम कन्सेप्ट. ऑर्डर मध्ये फक्त डॅश पुट करायचं. सेम इथे इथे काय आहे? स्पेस. सेम कन्सेप्ट. डायरेक्टली इथे ऑप्शन आहे आपल्याकडे स्पेस. डेटा प्रिव्ह्यू बघा झालं सेपरेट आउट. हा खुश आहे. ओके याचं कसं करणार सांगा. यामध्ये काय सेपरेटर आहे? स्पेस आहे सगळीकडे. चेक करा जरा. नंबर आणि टेक्स्ट यामध्ये काय स्पेस नाही काय नाही. मग पृथ्वी पाटील काय करावं लागेल? सर कॉलम सिलेक्ट करा. ओके. टेक्स्ट टू कॉलम. हा नेक्स्ट नेक्स्ट स्पेस. हा सिलेक्ट आहे ऑलरेडी. स्पेस सिलेक्ट केल्यावर कसं येते बा? नंबर आणि फर्स्ट नेम सेपरेट होते? नाही होते. नाही होते. मग काय करावं लागेल? इथे पॅटर्न ऑब्झर्व करा जरा. सपोज आपले आधीचे 2 एक्झाम्पल झाले. ओके हा डेटा डिलीट करू. ओके हा डेटा घेऊ आपण. ठीक आहे. जर मी इथे सॅमसंगच्या मध्ये अजून एक सेपरेटर दिला. ओके पॅटर्न चेंज झाला. आता जर याच्यावर मी टेक्स्ट टू कॉलम्स यूज केलं तर काय चूज केलं? सेमी कॉलम. इथे पहा कसं देते आन्सर. वेट इथे काय झाले? सेपरेट. आपल्याला कसं पाहिजे होतं? सॅमसंग एकत्र पाहिजे होतं. का चुकलं इथं?
सेमी कॉलन इथं एक ऑलरेडी आलेला आहे एक्स्ट्रा. तसंच सेम इथे काय पॅटर्न आहे, स्पेस नाही तर तिथं स्पेस पाहिजे. खरा असा जर आपल्याकडे भरपूर डेटा असेल तर प्रत्येक ठिकाणी आपण स्पेस नाही देऊ शकत. टेक्स्ट टू कॉलम्स कधी यूज होतं, जर कॉलम मध्ये सेम पॅटर्न असेल तर. नाहीतर जर तुमच्याकडे असा जर डेटा आला ज्यामध्ये की पॅटर्न नाही तर तुमचे आन्सर चुकणार जर टेक्स्ट टू कॉलम्स यूज केले तर. इथे बघा पूर्ण चुकलेला आहे डेटा. आता जे की क्वांटिटी और सॅलरी काय होती ते, तर त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स आली. व्हॅलिड होणार तो डेटा पुढे जाऊन नाही. सो पॅटर्न इज इम्पॉर्टंट टू यूज टेक्स्ट टू कॉलम. तर यामध्ये काय पॅटर्न आहे, पुढे स्पेस आहे प्रत्येक ठिकाणी, फक्त जो की आपला एम्प्लॉय आयडी आहे फर्स्ट नेम इथे स्पेस नाही. हे काय इझी ऑप्शन झालं. जर तुझ्याकडे असे भरपूर रोज असतील तर काय कर, प्रत्येक वेळी नाही तू स्पेस नाही ऍडजस्ट करू शकणार ना. निकिता, प्रतीक्षा, काय करावे लागेल? पृथ्वी पाटील, पृथ्वी पाटील, काय सर? काय करावे लागेल सांगा ना. आवाज येत नाही तुमचा सर, परत एकदा काय बोला. नाही माहिती म्हणलो. प्रतीक्षा, टॅब ऑप्शन चूज केला तर कोणता टॅब. टॅब? टॅबने डेटा फ्रेम मध्ये काहीच होत नाही. ओके, इथे काय आहे बघा. आता जे की आपले पहिले जे एम्प्लॉय आयडी आहे त्याची लेंथ किती आहे, 5 5 101011 म्हणजे 5 डिजिट नंबर आहे. लेंथ काय असेल त्याची 5. प्रत्येक ठिकाणी 5 आहे. नाही तर अजून एक ऑप्शन आहे फिक्स विड्थ. ओके, क्लिक ऑन नेक्स्ट. फिक्स विड्थ म्हणजे जर पूर्ण तुमच्या कॉलम मध्ये एकाच साईजची एकाच लिंकचा जर टेक्स्ट असेल तर त्यावेळी आपण फिक्स विड्थ यूज करू शकतो. आता इथं 5 डिजिट नंबर आहे, सो डायरेक्टली ते क्लिक करायचं. इथं एक रुलर आहे, अप्पर साईडला एक रुलर आहे, तिथे क्लिक करायचं. डायरेक्टली एक लाईन मिळते क्रिएट. त्यामुळे हा सेपरेट होणार, हा सेपरेट होणार, हा सेपरेट. जर ही लाईन आपल्याला डिलीट करायची असेल तर त्या लाईनवर डबल क्लिक करा, रिमूव्ह होऊन जाईल. ओके, then click on next, choose the destination and finish. झालं सेपरेट आउट. कळालं? कळालं फिक्स विड्थ कधी यूज करायचा? रिपीट करा सर. ओके प्रिया, इथे एक आपल्याकडे डेटा आहे. ओके, यामध्ये कोणता डेलिमिटर असेल ज्याने ते सेपरेट आउट होणार आहे सगळा डेटा?
आन्सर सांगा. स्पेस. स्पेस. ओके, स्पेस ना आपण एक क्रिएट करून बघू. स्पेस हे सेपरेट होते. नाही. एम्प्लॉय आय डी आणि फर्स्ट नेम. इथे काय आहे? कोणता डेलिमिटर नाही तर काय? काहीच नाही अवेलेबल. नाही. सो इथे पॅटर्न बघायचा पहिल्यांदा. जी एम्प्लॉय आय डी आहे ती प्रत्येक रो मध्ये 5 डिजिट आहे. येस. सो प्रत्येक वेळी ते 5 डिजिट नंबरच अपेअर होणार आहे. जरी आपण खाली डेटा एंटर करत गेलो तरी ती त्याची फिक्स विड्थ राहणार. सो इथे एक सब ऑप्शन आहे टेक्स्ट टू कॉलम्स मध्ये, फिक्स विड्थ. ओके, क्लिक ऑन नेक्स्ट. आता इथे एक रुलर आहे. रुलर कशासाठी दिलेला आहे? आपल्याला ब्रेकआउट करण्यासाठी. सो मी इथे क्लिक करणार जिथून मला सेपरेट करायचे आहेत व्हॅल्यू. आता मला नंबर वेगळे पाहिजे जे की आपले एम्प्लॉयड आहे आणि फर्स्ट नेम. सो मी दोन्हीच्या मध्ये एक कॉलमची लाईन हे केली, ड्रॉ केली. देन ही जर रिमूव्ह करायची असेल तर त्या लाईनवर डबल क्लिक करा, रिमूव्ह होऊन जाईल. देन क्लिक ऑन नेक्स्ट, चूज युअर डेस्टिनेशन अँड फिनिश. कळालं? हो. तर नाही, तुम्हाला येतं करायला? खरं तसा डेटा पाहिजे तुमच्याकडे. नाही आता 1 पासून तू करणार सुरू. ती फिक्स वेट पहिली कशी होणार? 1च येणार पहिलं 9 व्हॅल्यू पर्यंत. मग 10 ला कसं येणार? 2 होणार लेंथ त्याची, बरोबर. त्यामुळे लाईन ड्रॉ करता येणार नाही कारण की नंबर आपला इन्क्रीज होत जातो. इथं करून बघ. ही 1 आली, इथं समथिंग 2 आली, अशा 10 पर्यंत व्हॅल्यू आल्या. आता 10 पासून कसं होणार? ही 10 ची व्हॅल्यू धरून आणि जर तुझ्याकडे 100 असेल तर ओके, असा असेल डेटा. आपण टेक्स्ट कॉलम्स केले फिक्स. आता इथं तू लाईन कशी ड्रॉ करणार? ते सिंगल कॅरेक्टरला लाईन धरतं ते. जर आपण 1 पासून केलं तर हे 10चं 0 नाव अटॅच होणार, परत तिथं पण ते चेंज होणार. जर 10 पासून केलं तर हे पण आपलं कट होणार. सो तसं नाही होत ते. कोणतं कशा टाईपच्या? नाही, डेटा टाईपचा काय संबंध येणार नाही सेपरेट आउटचा. जर असाच तुमच्याकडे डेटा आला जे की या कॉलम मध्ये आहे त्या टाईपच म्हणतेस ना, मग तुम्हाला पहिल्या बाकीच्या सेपरेट करायच्या, ज्या की होतात त्या सेपरेट करायच्या. मग सिंगल कॉलम मध्ये सगळ्या व्हॅल्यू राहतील. आता इथं टेक्स्ट टू कॉलम्स केलं आपण, स्पेस ने पहिला करू. स्पेस ने नेक्स्ट आणि फिनिश. ओके, हा सेपरेट आउट झाला तुझा डेटा. चूक कशा कोणत्या डेटामध्ये राहिली? फक्त जे की पहिला घ्यायचं आहे ते. यातून तुला मॅन्युअली करत बसायला ट्रिक्स वापरून पुढे जाऊन जे फंक्शन्स वगैरे शिकणार त्यामध्ये शिकायला येईल तुला की नंबर कसे वेगळे करायचे आणि टेक्स्ट कसा वेगळा करायचा. वेगवेगळे फंक्शन्स असतील पुढे जाऊन, त्यानुसार हा पूर्ण तुला कॉलम चेंज करावा लागेल आणि मग पूर्ण डेटा एकत्र करावा लागेल. डिरेक्टली तर पॉसिबल नाही. टेक्स्ट कॉलम्स मध्ये रुलर आहे आपल्याकडे, त्यानुसारच करावं लागेल. हा पॉइंट कळाला सगळ्यांना? टेक्स्ट टू कॉलम कधी यूज होणार? जर आपल्याकडे कोणता तरी डेलिमिटर असेल किंवा आपल्या डेटामध्ये कोणता तरी पॅटर्न असेल जो की लेंथ रिलेटेड असेल तरच टेक्स्ट टू कॉलमचा यूज होणार. ओके, देन नेक्स्ट
ओके, डेटा टाइप मध्ये अजून एक ऑप्शन आहे रिमूव्ह डुप्लिकेट्स. ओके, काल तुम्हाला एक डुप्लिकेट रिमूव्ह करायचं शिकवलं होतं. कसं करणार तुम्ही डुप्लिकेट रिमूव्ह? सपोज इथेच व्हॅल्यू करू आपण 4. ओके, 10004 च्या माझ्याकडे 4 व्हॅल्यूज आहेत. एम्प्लॉय आयडी 10004. तर मला हे रिमूव्ह करायचं आहे. कालच आपण शिकलो होतो, एक सिंपल ट्रिक सांगितली होती. सर कालची सांगू का मी? हा सांगा. कंडिशनल फॉर्मॅट सिलेक्ट कॉलम, ओके, कंडिशनल फॉर्मॅटिंग, कंडिशनल फॉर्मॅटिंग, हायलाइट सेल अँड रूल्स, हायलाइट सेल रूल्स, डुप्लिकेट व्हॅल्यूज. देन डुप्लिकेट व्हॅल्यूज. ओके, ज्या आपल्या डुप्लिकेट व्हॅल्यूज येणार त्या फिल्टर मधून सॉर्ट आउट करायच्या. फिल्टर बाय कलर, आणि त्या डिलीट करायच्या. हा होती सिंपल टेक्निक जे की कंडिशनल फॉर्मॅटिंगचा यूज करून होते. या डुप्लिकेट व्हॅल्यूज आहे. आता इथे डेटा ऑप्शन मध्ये, डेटा टॅब मध्ये सॉरी, रिमूव्ह डुप्लिकेट नावाचा एक ऑप्शन आहे. त्याच्यावर क्लिक करायचंय. त्याने डायरेक्टली पूर्ण टेबल सिलेक्ट केला ऑटोमॅटिकली. इथे कॉलम चेक करायचे. कोणत्या कॉलमच्या बेसिसवर आपल्याला डुप्लिकेट रिमूव्ह करायचे? एम्प्लॉय आयडी. ओके, सो फक्त एम्प्लॉय आयडी सिलेक्ट करायचं. आता माय डेटा हॅज हेडर्स हे बाय डिफॉल्ट क्लिक असतं. देन क्लिक ऑन ओके. ओके जर मी क्लिक केलं तर कोणत्या कोणत्या व्हॅल्यूज इथून डिलीट होतील? मला त्याचं फर्स्ट नेम सांगा. कोणत्या कोणत्या डिलीट होणार? अनिता, सुरेश, नेहा, पूजा. हे सगळ्याच डिलीट होणार? सुरेश, नेहा आणि पूजा तुमचं सुरेश आणि पूजा ऑनलाईन आलं. कोणत्या कोणत्या व्हॅल्यू डिलीट होणार? कोणती तरी एक व्हॅल्यू राहणार, ते फिक्स आहे. तर ती कोणती व्हॅल्यू असेल? बरं, कोणती व्हॅल्यू राहणार हेच सांग. अनिता, स्नेहा राहणार. ओके, प्रियाचं म्हणणं आहे की अनिता राहील. ओंकार काय? आता आपण इथे डुप्लिकेट व्हॅल्यू आहे, आपण रिमूव्ह डुप्लिकेट करत आहे, बरोबर? कोणती व्हॅल्यू आपल्याकडे शेवटला राहणार आणि बाकीच्या डिलीट होणार? मला त्यांचं फर्स्ट नेम फक्त सांग. ही रो फक्त राहणार या फर्स्ट नेमची, बाकी सगळ्या डिलीट होणार. मे बी सर अनिता. ओके, महेंद्रचा आन्सर आहे अनिता. प्रियाचा आन्सर आहे अनिता. क्षत्रिय तुझं काय? स्नेहा. स्नेहा राहणार. ओके, काय काय नाही क्वेश्चन अजून? ऐक, आपल्याकडे एम्प्लॉय आयडी डुप्लिकेट्स आहेत. हे डुप्लिकेट मी हायलाइट केलेत, बरोबर? हे डुप्लिकेट आहेत. आता हे डुप्लिकेट रिमूव्ह करायचे. सो मी तर काही चूज केलं, रिमूव्ह डुप्लिकेट्स. मग डुप्लिकेट मी रिमूव्ह केले.
एक व्हॅल्यू रिमेनिंग राहणार पूर्ण टेबल मध्ये आणि बाकीच्या डिलीट होणार. हॅलो सर, येस. सपोज आपण आयडी वर म्हणजे ते हे यूज केलं ना, सो अनिताचं 104 राहील, बट बाकीचे जे डुप्लिकेट रो म्हणजे दिसत होता ना, त्याला दुसऱ्या व्हॅल्यू येईल ना, मे बी. नाही लाईक आता डिलीटच होणार. 4 च्या आपण नंतर सुरेशला 105 असं काही. नो 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 तसं नाही काय होणार. ते जे डुप्लिकेट असतील त्या डिलीटच होणार कम्प्लिटली. हो, जिथे 1004 आहे त्या डुप्लिकेट रिमूव्ह होणार, फक्त एक व्हॅल्यू रिमेनिंग राहणार. ती कोणती असणार आहे तेच आन्सर पाहिजे. मग अनिता असेल. ओके, आणि तुला सांगतो तर 1004 हे 4 वेळा आले तर ओंकार बरोबर. डुप्लिकेट रिमूव्ह केले, एक राहणार पूर्ण टेबल मध्ये आणि बाकीचे 3 डिलीट होणार. तिची एक टेबल मध्ये व्हॅल्यू राहणार आहे, ती कोणती असेल? पूजा मध्ये. हो, ठीक आहे. सानिका, प्रथमेश, कोणती असेल ती व्हॅल्यू? अनिता राहील सर. काय म्हणलं? अनिता. अनिता. ओके, अजून महेंद्र आन्सर. प्रतीक्षा, सानिका. अनिता रिमेनिंग राहील सर. अनिता. पृथ्वी. हर्षा. हर्षा, तुम्हाला क्वेश्चन कळालाय? हर्षा. बरं, निकिता आणि पृथ्वी आन्सर सांगा मग. अनिता राहील सर. ओके, आता आपण सिलेक्ट केलेला आहे, रिमूव्ह करायचा आहे एम्प्लॉय आयडीच्या बेसिसवर. ओके केल्यावर बघा. ज्यांनी ज्यांनी अनिता आन्सर दिलं ते बरोबर आहे, बाकीचे तुम्ही रॉंग आहात. रिझन काय? रिमूव्ह डुप्लिकेट कसं वर्किंग होतं? जे की फर्स्ट व्हॅल्यू असते ऑफर आहे ती युनिक धरता आणि बाकी त्याच्या ज्या खाली येतील व्हॅल्यू त्या सगळ्या डुप्लिकेट असणार. आता इथं फर्स्ट ऑफरिंग काय? अनिता. जर मी इथे स्टार्टिंगला 10004 ही व्हॅल्यू ऍड केली तर आता कोणते रिमेनिंग राहणार? नेहा. नेहा. कळालं? डुप्लिकेट कसे रिमूव्ह होतात? जी फर्स्ट ऑफरिंग असेल ती युनिक राहील आणि बाकीच्या सगळ्या डुप्लिकेट. ओके, रिमूव्ह डुप्लिकेट झालं. सर हेच परत एकदा करून दाखवा ना. डेटा रिमूव्ह डुप्लिकेट्स कशाच्या बेसिसवर करावले? एम्प्लॉय आयडी. एम्प्लॉय आयडी. आता कोणते रिमेनिंग राहणार आहे यामध्ये? नेहा आणि बाकीच्या या हा. खाली आहे अनिता, सुरेश, नेहा, पूजा डिलीट होणार. झाली? ओके. कळालं रिमूव्ह डुप्लिकेटचा यूज? ओके, आता इथे एक ऑप्शन आहे डेटा व्हॅलिडेशन. डेटा व्हॅलिडेशन म्हणजे काय? पर्टिक्युलर कंडिशन वाईजच त्या कॉलम मध्ये डेटा एंटर होणार. सपोज आपल्याकडे एच कॉलम आहे. एच कॉलम मध्ये आपण टेक्स्ट जर व्हॅल्यू टाकली तर ती व्हॅलिड असेल, ABC वगैरे. तर एच कॉलम आहे आपला.
हा आपला कॉलम आहे एज. यामध्ये काय यायला पाहिजे? नंबर्स यायला पाहिजे. नंबर्स पण कसे यायला पाहिजे? मी आता एज कॉलम मध्ये डायरेक्टली टाकू शकतो 1000, 90,000 एवढी कोणाची एज आहे आता? 60 पर्यंतच माणसं जास्तीत जास्त जगली तर जगली, ते पण चांगली असतील तर. ओके, तसंच सेम जॉईनिंग डेट. जॉईनिंग डेट आपण ओके, आज तारीख किती आहे? 17 एप्रिल. हा पास्ट एम्प्लॉईचा डेटा आहे. ओके, म्हणजे जे आधी एम्प्लॉय आहे त्यांचा सगळा डेटा आहे, रेकॉर्ड साठी ठेवलेला आहे. ओके, मी जॉईनिंग डेट टाकू शकतो आता यामध्ये की 17 एप्रिल 2029 नाही तर 2030 अशी टाकू शकतो. मला आजच्या पासूनची आधीची पाहिजे ना, पास्ट रिलेटेड डेटाची पाहिजे ना. ओके, आता इथे कॉलम्स दिलेले आहेत आपल्याला आणि ते कंडिशन्स, व्हॅलिडेशन रूल्स. ओके, डिपार्टमेंट लास्टला बघू. फर्स्ट, एजची काही कंडिशन आहे, कोणता डेटा एंटर व्हायला पाहिजे यामध्ये? 18 ते 60, 18 to 16 एवढीच एज पाहिजे, तरच डेटा एंटर होणार, नाहीतर नाही होणार. ओके, यासाठी काय करायला पहिला कॉलम चूज करा, देन गो टू दी डेटा, देन क्लिक ऑन डेटा व्हॅलिडेशन. ओके, इथं फर्स्ट कंडिशन काय आपली? कोणता डेटा टाईप पाहिजे आपल्याला? होल नंबर. आपल्याला रेंज दिल्या, 18 to 16 वालेच व्हॅल्यू ऍड झाल्या पाहिजे, म्हणून इथं बिटवीन चूज केला आपण. इथे अदर ऑप्शन पर्यंत ग्रेटर दॅन, लेस दॅन, नॉट इक्वल टू, इक्वल टू. ओके, मिनिमम व्हॅल्यू काय येणार? 18 आणि मॅक्सिमम व्हॅल्यू काय आपली? 60. and then click on OK. आता मी इथं जर 9 प्रिंट केलं तर प्रिंट होणार. इथे काय देत आहे बघा एरर. का? रिझन काय? कंडिशन काय आपली? 18 to 60. मी व्हॅल्यू काय एंटर केल्या? 9. कंडिशन सॅटिस्फाय होते, सो त्यामुळे ते एरर शो करत आहे. ओके, जर मी इथं 55 प्रिंट केलं, कंडिशन सॅटिस्फाय होते? काय एरर आला? नाही. आपल्याला जर एरर सेट करायचा असेल, ओके, तर इथं 2 सब ऑप्शन अजून आहेत. फर्स्ट की इनपुट मेसेज आणि एरर अलर्ट. इनपुट मेसेज काय आहे बघा, इथं आपण टायटल देऊ एंटर दी एज आणि इनपुट मेसेज दिला आपण एज इज बिटवीन 18 to 60. देन क्लिक ऑन ओके. आता आपण या कॉलम मध्ये कुठेही क्लिक केलं तर आपल्याला इनपुट मेसेज दिसत आहे. टायटल म्हणजे काय होतं, जे की बोल्ड लेटर मध्ये दिसत आहे ते टायटल होतं आणि मेसेज काय आपला होता? एज इज बिटवीन 18 to 60. इनपुट मेसेज कळाला काय असेल? आपण कोणत्याही कॉलम मध्ये क्लिक केलं, कॉलमच्या सेल मध्ये क्लिक केलं तर आपल्याला ऑटोमॅटिकली इनपुट मेसेज दिसेल. आता आपल्याला पाहिजे एरर मेसेज, जो की एरर अलर्ट. इथं आपण स्टाईल टाकू शकतो, कोणता आपल्याला म्हणजे सिम्बॉल पाहिजे तो. आपण वॉर्निंग सेट केलं, सिमिलर टायटल. टायटल मी दिलं रॉंग इन्फॉर्मेशन आणि एरर मेसेज दिला एंटर युअर करेक्ट एज अँड देन ओके. एरर मेसेज कधी येणार? जर आपली कंडिशन सॅटिस्फाय होत नसेल तर. आपली कंडिशन काय? 18 to 60. 18 to 16 च्या बाहेर ज्या मी व्हॅल्यू प्रिंट केल्या
तर काय शो व्हायला पाहिजे एरर मेसेज. आता 100 आहे, कंडिशन सॅटिस्फाय होते, एंटर. काय आलं एंटर युअर करेक्ट येस. कळालं. इनपुट मेसेज आणि एरर अलर्ट कळालं दोन्ही ऑनलाईन स्टुडंट्स. सर सॉरी टू इंटरप्ट, परत एकदा रिपीट करता प्लीज.